2-3 दिवसापासून ठेवलेल्या भगरीचा मी केला एकदम गरमागरम आणि सुंदर नाश्ता आणि घरातल्याकडून कौतुक करून घेतलं. तर 2-3 दिवसापासून ना भगर ठेवलेली होती म्हणून मी ठरवलं की त्याचे डोसे करूया. म्हणून भगर, साबुदाणा, लसूण, जिरे, मीठ घातलं आणि थोडं पाणी टाकून त्याचं छान बॅटर तयार केलं. किचनवरती खूप जास्त पसारा होता त्याच्यामुळे मी सगळं भांडे वगैरे आवरले. किचन ओटा छान पुसून घेतला कारण किचन ओटा घाण असल्यावर त्याच्यावर स्वयंपाक करायची अजिबात इच्छा होत नाही. मग मी सगळं नीट ठेवलं आणि त्याच्यानंतर पॅन ठेवला, पॅनवर तेल टाकलं आणि हे काहीतरी असं झालं आणि इतका मूड खराब झाला हे सगळं बघून. आणि याच्यामध्ये मी बटाटा वगैरे सगळं काय याच्यात कमी पडलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खायला तर खूप जास्त टेस्टी लागत होतं पण होत नव्हतं. पण नंतर मी ठरवलं की चला ह्याचे थालीपीठ लावू म्हणून बाजरीचं, गव्हाचं आणि डाळीचं पीठ घेतलं. त्याच्यामध्ये ओवा टाकला, हळद टाकली, माझ्याकडे पत्तागोबी होती मी ती टाकली बारीक चिरून. त्याच्यानंतर बारीक चिरून कोथिंबीर टाकली आणि लसूण टाकला आणि ते बॅटर ह्याच्यामध्ये टाकून घट्ट असं मळून घेतलं. त्याच्यानंतर छान त्याचे थालीपीठ थापले एकदम असे पातळ आणि नवऱ्याला पण गरम गरम करून दिले. त्याच्यानंतर त्यांना आधी नाश्ता दिला, त्याच्यानंतर घरामध्ये सगळ्यांना दिले आणि सगळ्यांना खूप जास्त आवडले. तव्यावरती छान तेल टाकलं सगळीकडून आणि छान मंद आचेवर ते भाजून घेतलं. इतकं सुंदर आणि क्रिस्पी झाले होते. आणि मी काय केलं, माझ्या नवऱ्याला ते आवडणार नाही असं कधी होणार नाही, त्यांना खूप जास्त आवडतात मी बनवलेले पदार्थ. त्याच्यानंतर गरम गरम छान लागतात म्हणून मी पण लगेच खाऊन घेतलं. मला तर नाश्ता खूप जास्त आवडला. तुमच्यात पण असं काही उरलेलं असेल तर तुम्ही पण हे नक्की ट्राय करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.